एक अपूर्ण वाक्य ही एक कथा मी आपल्यासमोर आज सादर करत आहे. रमा प्रमोदची कधी लाडकी झाली हे तिलाही कधी समजले नाही. प्रमोद रमावर खूप प्रेम करायचा. रमा आणि प्रमोद यांचं नातं जुळण्याचं कारण एक महादेवाचं मंदिर. रमा रोज त्या मंदिरात दर्शनासाठी यायची. प्रमोद तिला तिथे येताना रोज बघायचा. हळूहळू तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण झालं. त्याने मनोमन ठरवले होते की ती लग्न करायचे तर रमाशीच. पण रमा त्याला फारसा भाव देत नव्हती. ती मंदिरात यायची, शांतपणे देवाचं दर्शन घ्यायची आणि निघून जायची. तरीही प्रमोदने एक दिवस धाडस करून तिच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला. रमाला वडील नव्हते, फक्त आईच होती. प्रमोदचा स्वभाव, त्याचं मन रमाच्या आईने ओळखलं. प्रमोद स्वभावाने चांगला होता, कष्टाळू होता आणि चांगल्या घरचा होता. घरात पैसा, जमीन आणि सर्व सोयीसुविधा सगळं काही त्याच्याजवळ होतं. रमाला भाऊ बहीण कुणीही नव्हतं. तिच्यासाठी जे काही होतं ती फक्त तिची आईच. लवकरच प्रमोद आणि रमाचं लग्न झालं. रमा खरोखरच खूप नशिबान होती, कारण तिला प्रमोदसारखा प्रेमळ नवरा मिळाला होता. लग्नानंतर काही दिवसातच प्रमोदला नोकरी लागली. रमाचे पाय त्याच्यासाठी खूप शुभ होते. मात्र ती नोकरी दूरच्या शहरात होती. रमाला त्याच्या विना राहणे कठीण वाटत होते. पण तरीही आईला सोबत घेऊन ते जाऊ शकत नव्हते, कारण आईची तब्येत चांगली राहत नसायची. पण तरीही प्रमोद तिची खूप काळजी करायचा, खूप प्रेम करायचा तिच्यावर. एक दिवस घरातले काम करताना रमा पडली, तिचा पाय मुडपला. जशी बातमी समजली तसाच प्रमोद घाईघाईने तिच्यापर्यंत पोहोचला. प्रमोदला नेहमी वाटायचे की रमाला काहीही होऊ नये, तिला काटाही रुतू नये, तिला कोणताही ताण सहन करावा लागू नये, अशी त्याची मनापासून इच्छा होती. तो दूर शहरात नोकरी करत असताना त्याला रमाची खूप काळजी वाटायची. तिच्यासाठी जेवढं त्याला करता येईल तेवढं तो करायचा. त्याला तर असं वाटायचं की रमाचे सर्व दुःख त्याच्याकडे यावे आणि रमा नेहमी आनंदात हसत राहावी. रमा हसली किंवा प्रेमाने बोलली की प्रमोदचा संपूर्ण दिवस आनंदात जायचा. जर रमाने त्याचा फोन नाही उचलला किंवा स्वतः फोन केला नाही तर प्रमोद लगेच काळजीत पडायचा. पण त्याने कधीही ही तळमळ, ही काळजी त्याने तिला दाखवली नाही. त्याने कधीही तिच्यावर राग काढला नाही. उलट तिच्या प्रत्येक इच्छेला त्याने जपून ठेवलं. रमाचे केस लांब सडक होते. रमाचे केस त्याला खूप आवडायचे. तो नेहमी तिला म्हणायचा, रमा, तुझे केस किती सुंदर आहेत ग. प्रमोदही दिसायला खूप देखणा होता, तेजस्वी होता, उंच बांधा, शांत स्वभाव, संयमी आणि एकनिष्ठ असा होता. समाजात तो सर्वांना आवडणार होता. नातेवाईकामध्ये प्रेमळ मनाचा तो व्यक्ती होता. रमाला कदाचित त्याच्या प्रेमाची पूर्ण जाणीवही झाली नव्हती. पण एवढं मात्र खरं होतं की रमाला तो नाराज असला की ते तिला समजून जायचं. नोकरीमुळे तो बाहेर राहत असल्यामुळे
त्याच्या जेवणाची नीट सोय होत नसे. कधी मांसाहार तर कधी तळलेले पदार्थ असे अयोग्य खाणे त्याला करावे लागे. त्याचा परिणाम म्हणून त्याला लिव्हरचा त्रास सुरू झाला. पण त्याने रमाला याची पुसटची कल्पनाही दिली नाही. सतत तो तिच्याशी हसत खेळतच राहिला. एक दिवस अचानक प्रमोदचा फोन लागेनासा झाला. रमानं मेसेजही पाठवून ठेवलेला, अरे कुठं आहेस, फोन कर. पण त्याच दिवशी रमाच्या आईची तब्येतही खराब झाली होती आणि त्यामुळे तिने प्रमोदला त्रास होऊ नये म्हणून ते सांगितलंय नाही. तिकडे प्रमोदची तब्येत खूप खराब झाली होती. त्यांचे मित्र त्याला दवाखान्यात घेऊन गेले होते आणि तो त्याचा शेवटचा दवाखाना होता. रमाला ही बातमी समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घरासमोर एक कठोर सत्य आणून ठेवलं होतं. ते म्हणजे प्रमोदचे पार्थिव. का, कसे, कधी, काहीही तिला समजत नव्हते. इतकं प्रेम करणारा तिचा प्रमोद आज तिला सोडून गेला होता. आज तो त्या धरणी मातेवर निश्चित पडून होता. रमा रडून रडून बेहाल झाली होती. तिचे डोळे निशब्द झाले होते. तिला काहीही समजत नव्हतं. कसं घडलं, काय झालं, काहीही समजायला मार्ग नव्हता. प्रमोदने कधी त्याच्या तब्येतीबद्दल तिला काहीही सांगितलं नव्हतं आणि अचानक एवढं मोठं सत्य समोर. तिच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. 2 दिवस कसे तरी गेले तिचे. तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक तिचा डोळा लागला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकासा ओळखीचा स्पर्श जाणवला. जणू कोणीतरी प्रेमाने तिच्या डोक्यावरून, तिच्या गालावरून हात फिरवत होतं. तो स्पर्श तिला अगदी ओळखीचा वाटत होता. तो स्पर्श होता तिच्या प्रमोदचा. हो, अगदी प्रमोदचा. त्या दिवसानंतर रमाला अनेकदा असे वाटायचे की प्रमोद तिच्या आसपासच आहे. ती कधी बाहेर निघाली तर तिला तो रस्त्याने दिसायचा. कधी दाढी वाढवलेला तर कधी डोक्यावर टोपी घातलेला, कधी सायकलवर तर कधी दुचाकीवर. पण ती ते सत्य कधी समोरासमोर तर कधी पाठमोरे पाहायची आणि पुढे चालायची. कारण तिला माहीत होतं, एवढा प्रेम करणारा तिचा प्रमोद तिला कधीही एकटं सोडणार नाही. एकदा संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे मंदिरात गेली. सांजवेळ होती. न दिवस न रात्र. देवाचे दर्शन घेऊन ती निघाली. आज पुजारी कधीही न बोलणारा तिला बोलला आणि म्हणाला, ताई थोडा वेळ थांबा. पण घरी आई वाट पाहत असल्याने ती निघाली होती. अचानक निरभ्र आकाशात काळे ढग जमले. जोराचा वारा सुटला. रमाला पुढे चालणेही कठीण होत होते. क्षणात पाऊस कोसळू लागला. ती पूर्ण भिजून गेली आणि जसा अचानक पाऊस आला तसाच अचानक थांबूनही गेला. हे दिवस ना पावसाळ्याचे होते ना उन्हाळ्याचे. रमाला वाटले हा पाऊस फक्त तिच्यासाठी आला होता. कारण मंदिरापासून तिच्या घरापर्यंतच्या भागातच पाऊस पडला होता. शहरात इतरत्र कुठेही पाऊस पडला नव्हता त्या दिवशी. रमा त्या पावसात उभी राहून रडत होती. पण तिचे अश्रू कुणालाही दिसत नव्हते. मनसोक्त त्या पावसासोबत ती बिलगून रडत होती. काही दिवसानंतर रमाचा वाढदिवस होता. त्या दिवशी अचानक तिची तब्येत खराब झालेली होती.
सहज पेपर वाचत असताना पेपरमध्ये लॉटरीचे नंबर आले होते. पटकन तिला आठवलं की प्रमोदने तिच्याकडे एक लॉटरीचं तिकीट जपून ठेवायला दिलं होतं. तब्येत खराब असतानाही तिने खूप शोधाशोध केली आणि ते तिकीट सापडले. तिने नंबर पाहिला आणि तो पेपरमधला नंबर पाहिला. दोन्ही सारखेच होते. रमाला 5 लाखाचं बक्षीस लागलं होतं. रमाने लगेच ओळखलं, प्रमोदने तिच्यासाठी ही भेट दिलेली आहे. असे अनेक प्रसंग रमा सांगत होती. मी मात्र शांतपणे तिचे प्रत्येक शब्द ऐकत होते. ही कथा काही पूर्ण होत नव्हती. ही कथा फक्त एक अपूर्ण वाक्य बनून आयुष्यभर मनात राहत होती. एका अपूर्ण वाक्यासारखे. धन्यवाद.